आकाशवाणी. प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आज महत्वाच्या व्याजदरांबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे 5 दिवसात 75 किलोमीटर रस्ता बांधण्याचा विक्रम. राज्यांच्या अन्न सुरक्षा निर्देशांकात 70 गुणांसह महाराष्ट्राला देशात तिसरं स्थान. आर्थिक वर्ष 2022-23 साठी जागतिक आर्थिक वाढीचा दर कमी राहील, जागतिक बँकेचा अंदाज. आणि खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर. आता सविस्तर बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती आज महत्वाच्या व्याजदरांबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये भारतानं महागाई लक्ष्यीकरण चौकट स्वीकारल्यापासून सर्वात आव्हानात्मक टप्प्याला तोंड देण्यासाठी ही समिती महागाई आणि वाढीचा अंदाज तसंच इतर धोरणात्मक उपायांसाठी कोणते निर्णय घेते याची उत्सुकता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तज्ज्ञांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल बातमीदारांना माहिती देण्याची शक्यता आहे. प्रमुख व्याजदर ठरवण्यासाठी या समितीची 6माही बैठक सोमवारपासून मुंबईत सुरू झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं आर्थिक व्यवहार विभागाच्या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. यानिमित्त आर्थिक व्यवहार विभागाच्या सहकार्यानं सेबीनं आयोजित केलेल्या जागरूक गुंतवणूकदार समृद्ध भारताचा पाया या परिसंवादात शेअर बाजारात महिला गुंतवणूकदार आणि भारतीय गुंतवणूकदारांची वाढ यावर चर्चा होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना गुंतवणुकीबाबतच्या मूलभूत गोष्टी आणि शेअर बाजारांची ओळख करून देण्यासाठी तयार केलेला एक कार्यक्रमही दाखवण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल बिहारमधील पाटणा आणि हाजीपूर इथं 13,585 कोटी रुपये खर्चाच्या 15 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. उत्तर बिहारला दक्षिण बिहारशी जोडणारा पाटणा इथला गंगा नदीवरील महात्मा गांधी सेतू बिहारची जीवनरेखा आहे. आता हा पूल ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 2 ते 3 तासांवरून 5 ते 10 मिनिटं इतका कमी झाला आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. उमगावचा मार्ग थेट उच्छेद भागवती आणि महिषी तारापीठ या धार्मिक स्थळांना जोडेल. औरंगाबाद चोरदाहा भागातील 6 पदरी रस्त्यामुळे बिहारचा उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालशी संपर्क सुधारेल. तर मुंगेर, भागलपूर, मिर्झा चौकी भागातील 4 पदरी ग्रीनफील्ड रस्त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना त्यांचं पीक देशभर पोहोचवता येईल. राष्ट्रीय महामार्ग 80 वरील बांधण्यात येत असलेल्या दुपदरी रस्त्यामुळे बिहार, साहिबगंज आणि आसामशी संपर्क सुलभ होईल, असंही गडकरी यावेळी म्हणाले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या कंत्राटदारांनी विक्रमी 5 दिवसात 75 किलोमीटर लांबीचा बिटुमिनस कॉन्क्रीट रस्ता तयार केल्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महिन्याच्या 3 तारखेपासून सुरू झालेल्या डांबरीकरणाच्या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या प्राधिकरण, कंत्राटदार, अभियंते आणि मजूर यांच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 53च्या विभागात एकाच मार्गिकेमध्ये हे काम करण्यात आलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे हा प्रकल्प राबवण्यात आला. सर्वांना परवडणारी आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं उद्दिष्ट आहे, असं आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते आयुर्वेद आहाराचं बोधचिन्ह आणि राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दाखल करण्यात आले. सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयांसह विविध पातळ्यांवरील आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करत आहे, असंही मांडवीय म्हणाले. अन्न सुरक्षा क्षेत्रात उत्तम कामगिरी नोंदवत महाराष्ट्रानं राज्यांच्या अन्न सुरक्षा निर्देशांकात 70 गुणांसह देशात तिसरं स्थान मिळवलं आहे. मांडवीय यांच्या हस्ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्यानं ईट राईट या उपक्रमातही उत्तम कामगिरी केली आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत 11 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आलं आहे. यात बृहन्मुंबई, पुणे, मीरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
अन्न आणि औषध प्रशासनामार्फत खाद्य सुरक्षेसंदर्भात केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांच्या आणि कामांच्या आधारावर हे मानांकन अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणातर्फे दिलं जातं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. रशिया युक्रेन संघर्ष, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि अन्य कारणांमुळे जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा जागतिक आर्थिक वाढीचा दर कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. 80 वर्षांनंतर जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात तीव्र मंदीचा अनुभव येण्याची शक्यता असून अनेक देशांना मंदीचा सामना करावी लागण्याची भीती जागतिक बँकेनं काल जारी केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या 5.7% जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 2.9% पर्यंत कमी होईल असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. किंमत नियंत्रण किंवा निर्यात निर्बंधांचा वापर करून महागाईचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, तर उत्पादन वाढीला प्रोत्साहन देऊन आणि व्यापार निर्बंध टाळून उपाययोजना कराव्यात असं जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड माल्पास यांनी म्हटलं आहे. भारत आणि व्हिएतनाममध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी असून संरक्षण सहकार्य हा या भागीदारीचा मुख्य आधारस्तंभ आहे असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका ट्विटर संदेशात म्हटलं आहे. राजनाथ सिंह 3 दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर असून हनोई इथं व्हिएतनामचे दिवंगत राष्ट्रपती हो चिन मिन यांच्या समाधीस्थळी भेट देऊन दौऱ्याची सुरुवात होईल. व्हिएतनामचे राष्ट्रपती गुयेन झुआक फुक आणि पंतप्रधान फाम मिन चिन यांची ते भेट घेणार आहेत. तसंच जनरल फान व्हॅन गियांग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचाही ते आढावा घेतील. हनोई इथं भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही राजनाथ सिंह उपस्थित राहणार असून तिथं भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. कोविड साथ असो किंवा सध्याचं आर्थिक संकट, भारतानं आपल्या शेजारी देशांना मोलाची मदत केली आहे. आगामी काळातही भारत त्यांना मदत करत राहील असं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. भारतानं अन्य देशांना केलेला लसीचा पुरवठा ही त्याच्या मुख्य कामगिरीपैकी एक आहे. भारतीय परराष्ट्र धोरणातील वैचारिक आणि कार्यात्मक स्पष्टता यामुळे दिसून येत आहे असंही जयशंकर म्हणाले. सुरक्षेच्या प्रश्नाबाबत भारत कोणतीही तडजोड करणार नाही. जागतिक हिताच्या विरोधात असलेल्या राजकीय अडथळ्यांवर मात करून अणुपुरवठादार गटात सामील होण्यासाठी भारत उत्सुक असून जागतिक प्रश्नांवर भारत घेत असलेला पुढाकार परिणामकारक आहे असंही जयशंकर यांनी सांगितलं. तमिळनाडू सरकारनं आगामी कावेरी जलव्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत वादग्रस्त मेकेदाटू धरण प्रकल्पावर चर्चा केली जाऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कावेरी पाणी वाटपावरून तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू असून कावेरी लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार नदीपात्राच्या वरच्या बाजूला असलेलं राज्य खालील भागातील राज्याच्या परवानगीशिवाय कावेरी नदीवर बांधकाम करू शकत नाही असं तामिळनाडूचं म्हणणं आहे. मात्र कर्नाटक सरकारनं नवीन धरणाचा प्रकल्प अहवाल तयार केल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कावेरी जलव्यवस्थापन प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मेकेदाटू प्रकल्पावरील चर्चेचा समावेश करण्यात आल्यानं तमिळनाडूनं त्याला विरोध दर्शवला आहे. हरियाणातील पंचकुला इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रानं आतापर्यंत 24 सुवर्ण, 24 रौप्य आणि 18 कांस्य पदकं अशी एकंदर 66 पदकं पटकावली आहेत. हरियाणा दुसऱ्या तर मणिपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंनी काल बॅडमिंटन, कुस्ती, अॅथलेटिक्स, कबड्डी, सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकं जिंकली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आज महत्वाच्या व्याजदरांबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे 5 दिवसात 75 किलोमीटर रस्ता बांधण्याचा विक्रम. राज्यांच्या अन्न सुरक्षा निर्देशांकात 70 गुणांसह महाराष्ट्राला देशात 3रं स्थान. आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा जागतिक आर्थिक वाढीचा दर कमी राहील, जागतिक बँकेचा अंदाज. आणि खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.